नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये आज स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घ्या। इथे मी काय काय घेतलं आहे। इथे मी बेल पेपर घेतले आहे 2 रेड आणि येलो, ग्रीन घेतली आहे, गाजर कट करून घेतले इथे एक बारीक, 2 कांदे घेतले आहेत बारीक, लसूण घेतले आहे मी एक पूर्ण कळी बारीक कापून घेतलेला आहे। बनवण्यासाठी इथे मी बटर घेतला आहे, थोडंसं तेल घेतलं आहे, इथे 4 चमचे मी मैदा घेतला आहे, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर, इथे काळी मिरी कुटून घेतलेली आहे आणि हे थोडंसं ऑरिगेनो आहे आणि इथे 1 लिटर दूध घेतला आहे, 500 ग्राम पास्ता घेतला आहे मायक्रोनी आणि इथे चीज आम्ही जास्त खाणं अवॉइड करतो त्यासाठी मी एकच चीजचं स्लाइस घेतलेला आहे। चला तर मग आपण बनवूया व्हाईट सॉस पास्ता। इथे मी कुकर ठेवला आहे, पास्ता आपण यामध्ये शिजवून घेणार आहोत। तर उकळी आल्यावर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि एकच शिट्टीमध्ये पास्ता शिजवू द्यायचा आहे। तर चला तर मग आपण बनवूया। इकडे मी कढई ठेवली आहे, तर यात आपण सर्वात प्रथम बटर टाकून घेणार आहोत। लसूण टाकत आहे। लसूणला आपलं खूप जास्त लाल होऊ द्यायचं नाही, फक्त 1 सेकंद 2-4 सेकंद भाजून घ्यायचं आहे सॉस। इथे मी लसूण टाकला आहे यामध्ये, याला फक्त 1 मिनिट असं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे। तर मी हा मैदा टाकून घेते यामध्ये, याला पण फक्त 1 मिनिट असं भाजून घ्यायचं। कलर मैदा आपला भाजून झालेला आहे, तर यात आपण थोडं थोडं दूध करून याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं दूध टाकून मिक्स करायचं आहे, एकसारखं टाकायचं नाही आहे। व्हाईट सॉस बनवणार आहोत आपण। पहा इथे आपल्या सॉसला उकळी आलेली आहे। उकळी का येऊ द्यायची आहे, कारण दूध फुटावं नाही म्हणून। मी दूध क्वांटिटी जरा जास्त घेतली आहे, आमच्या इथे लोक जास्त आहेत म्हणून। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पास्ता पण कमी घेऊ शकता आणि सॉसही कमी बनवू शकता। तर मी 500 ग्रामच्या पास्त्याच्या क्वांटिटीप्रमाणे इथे दूध घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण टाकून घेऊया चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर टाकणार आहोत आणि थोडीशी काळी मिरी टाकणार आहोत। तर हा आपला सॉस इथे रेडी झालेला आहे। थोडं 2 मिनिटं ठेवायचं आहे, मग यानंतर आपण भाज्या भाजून घेणार आहोत। इथे मी कढई ठेवली आहे, थोडंसं तेल टाकून घेते, आपण भाज्या भाजून घेणार आहोत आणि मी पास्त्यामध्ये पण थोडंसं तेल टाकून घेते। तेल आपल्याला फार लागणार नाही आहे। तर मी सर्वात आधी कांदा टाकून घेते यामध्ये, मग भाज्या टाकून घेणार आहोत। पहा इथे आपला कांदा भाजून झालेला आहे, तर मी या भाज्या टाकून घेत आहे यामध्ये सगळ्या। याला 2 ते 4 मिनिटं आपल्याला स्लोवर भाजून घ्यायचं आहे, सॉटे करून घ्यायचं आहे म्हणजे। आणि इकडे तुम्ही यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि याला 2 ते 4 मिनिटं भाजायचं आहे स्लोवर। इकडे पहा पाण्याला उकळी आले आहे, मी थोडंसं तेल टाकले त्यात, आता हे पास्ता मी त्यात टाकून घेत आहे। याला उकळी आली की स्लो करून 1 शिट्टी होऊ द्यायची आहे। पहा आपल्या भाज्या भाजून झालेल्या आहेत, तर आपण पास्ता बनवायला घेऊया। पहा हे 1 चीज स्लाइस मी यात टाकून घेत आहे। त्यानंतर आपण भाज्या आणि पास्ता टाकून घेणार आहोत। भाज्या टाकून घेणार आहोत यामध्ये आपण फ्राय केलेला, ऑरिगेनो टाकून घेणार आहोत यामध्ये थोडासा। आणि तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये कसा पास्ता आपला झाला आहे, 1 शिट्टीमध्ये आपला वेळ वाचतो पातेला शिजवण्याचा। तर मी हा पास्ता यात टाकून घेते। पहा कसा झाला आहे व्हाईट सॉस पास्ता आपला। तर तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा बघा। मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते। पहा कसं झालं आहे आपला व्हाईट सॉस पास्ता। तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तुमची गिन्नी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।